MC सोशलिस्ट ग्रुप पुणे यांचं खूप खूप आभार. यानंतर छत्रपती संभाजीनगरचेच रॅप या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत राज मुंगसे, सुमेध जाधव, यश बोराडे यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपलं सादरीकरण करावं. तर माझं नाव राज मुंगसे, माझा मित्र यश बोराडे आणि सुमेध जाधव, आम्ही तिघं महामानवांवर काही गाणे केले ते 5 ते 7 मिनिटात तुमच्या समोर सादर करतो. तर त्याआधी एक शेर आहे माझा, तो म्हणतो की लेखनीला धार आमच्या एका वार मध्ये गपगार करतो, की लेखनीला धार आमच्या एका वार मध्ये गपगार करतो, रक्ताचं एक थेंब न सांडता लाखो मनुवादी ठार करतो, लाखो मनुवादी सार करतो. राजा शाहू बहुजन कैवारी दिले नोकरीत आरक्षण करतो विमानात स्वारी, आज दारोदारी लय झाले नेते पुढारी, कोणी झुकते सत्तेसाठी कोणी फक्त भ्रष्टाचारी. माझा लोक राजा शाहू बहुजन कैवारी दिला नोकरीत आरक्षण करतो विमानात स्वारी, आज दारोदारी लय झाले नेते पुढारी, कोणी झुकते सत्तेसाठी कोणी फक्त भ्रष्टाचारी. घडले वेदोक प्रकरण समानतेची जात, भटभुवांनी केला शाहू राजाचा अपमान, म्हणे शूद्र तुम्ही राजे याचा ठेवाचा ताबा, होते छत्रपती राजे नव्हते मानसिक गुलाम, म्हणून गंगाराम तांबडीला टाकून चहा पिला त्याचा स्वाभिमान राखून ससाकाचा पारद्याच्या बाजूला बसून जातीवादी माफेडांची चिरपुली तासून लोक राजा माझा दिला प्रशिक्षण दिलं बहुजन आरक्षण ठेवली रयत चुकी हा समाज आपण म्हणून कळला अहो केलं त्याचं नाश विश्वास दिलाही सन्मान माझं राजा नवीकरण आमची मिटवली तार प्रयोग झाला शेतकरी परवा बळी राजा चुकी माझा झाला देश आमार, बळी राजा चुकी माझा झाला देश आमार, बळी राजा चुकी माझा झाला देश आमार. माझा लोक राजा शाहू बहुजन कैवारी दिले नोकरीत आरक्षण करतो विमान स्वारी, आज दारोदारी लय झाले नेते पुढारी, कोणी झुकतं सत्तेसाठी कोणी फक्त भ्रष्टाचारी. माझा लोक राजा शाहू बहुजन कैवारी दिले नोकरीत आरक्षण करतो विमान स्वारी, आज दारोदारी लय झाले नेते पुढारी, कोणी झुकतं सत्तेसाठी कोणी फक्त भ्रष्टाचारी. निराधारांचा आधार होता असा कलाकार, मानवतेचे केले रक्षण केले प्रकार, होते गरीब जेव्हा आपले कलाकार हाती लागत होती मदत होते बंद कारभार, तिला माहितीचा हात केले मुद्दा एक जीवन लढण्याचा पाठवले पैसे केले दारिद्र्याचा म्हणे दिलबराना हो तुम्ही करे राज खरे तुम्ही पुढारी नेते खरे तुम्ही साज, असा होता राजा खरा नव्हता जरा मी गमंड, समानतेचे खरे जनक ठेवली मानवता अखंड, समानतेचे खरे जनक ठेवली मानवता अखंड, समानतेचे खरे जनक ठेवली मानवता अखंड. सुमेध जाधव आपल्या सर्वांच्या बापांसाठी एकदा जोरदार टाळ्या. जय भीम, जय भीम. नाव आहे मेरी शान और वक्त सर के हाथ आसमान भीमराव इसके सामने झुके हैं लाखों मनुवादी सर, ऐसा बुद्धि से संसार में बलवान भीमराव, मेरी शान मेरी जान है तूफान भीमराव, हर वक्त सर पे हाथ आसमान भीमराव, इसके सामने झुके हैं लाखों मनुवादी सर, ऐसा बुद्धि से संसार में बलवान भीमराव. जो भी लिख रहा जो भी बज रहा है ये बाबा का करम, दुनिया को शांति सिखाए मेरे बुद्ध का धर्म, संविधान देश का करते बदलने की कोशिश, धरती पे बोझ कई लोग बेशरम, अब बुद्धि की ढाल कलम की तलवार थी, इस जंग में भीम दुश्मन की वह हार थी, वो अकेला ही शेर पड़ा लाखों पे भारी, दुश्मन बिचारे जिससे वो शेर की हार थी, बाहर से वो ज्ञान के दी इतिहास छान के, भारत में है आज कर दो हिंदुस्तान के, जान के मान के बुद्ध दिए ढूंढ के, कबीर भूले ये भी तो गुरु मेरे भीम के, मेरे खुदा उनके गाने लिखना शुरू किया, वामन दादा जिन्होंने गाने लिखे खुद से, और नाम दो ढसाल भी तो है रिबेल बना जिनको सुन के, मेरी शान मेरी जान है तूफान भीमराव, हर वक्त सर पे हाथ आसमान भीमराव, इसके सामने झुके लाखों मनुवादी सर, ऐसा बुद्धि से संसार में बलवान भीमराव, मेरी शान मेरी जान है तूफान भीमराव, हर वक्त सर पे हाथ आसमान भीमराव, इसके सामने झुके लाखों मनुवादी सर, बलवान भीमराव है महान भीमराव और जिंदगी की मेरी पहचान भीमराव, सूबेदार राम जी की संतान भीमराव, जातिवाद चीर डाला है वो पान भीमराव, बुद्ध जातिवाद भीमराव, मेरा प्यार भीमराव, जिसने मनुवाद काटा वो तलवार भीमराव, मेरे लिए सारा संसार
कहूंगा रे मैं तो बार बार भीमराव, कहूंगा रे मैं तो बार बार भीमराव, कहूंगा रे मैं तो बार बार भीमराव। अमित शाह से कहना है कि अम्बेडकर इज नॉट अ फैशन, इट्स आवर पैशन। मेरी शान है तूफान भीमराव, हर वक्त सर पे हाथ वो आसमान भीमराव, जिसके सामने झुके हैं लाखों हुआ सर, ऐसा बुद्धि के संसार में बलवान भीमराव। और कहना है कि एक तरफ अम्बेडकर खिलाफ दुनिया सारी थी, धर्म के बल पर चलने वाली गद्दारी थी, लेकिन दुश्मन मेरे भीम का कुछ ना बिगाड़ सके, क्योंकि कलम मेरे भीम की तलवार से भी भारी थी, कलम मेरे भीम की तलवार से भी भारी थी। जय भीम, जय भीम। माझं नाव यश बोर्डे, तर मी पण काहीतरी सादर करतोय ज्वाला। देवी नाव आहे त्याचं, त्या मनुस्मृतीच्या छातडावर भीम माझा भाला होता, जातीवादाचा ज्याने तोडला जाळा होता, आणि काय बोलू मी त्या मुखनायकाबद्दल, लावली पाण्याला आग माझा भीम असा ज्वाला होता। ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम बोला, ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम जय भीम, ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम बोला, ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम जय भीम। जेव्हा उड्या मारायचे हे जातीवादी वागलं, नव्हते घालायला अंगावरती कापलं, बांधलं समाजाला जातीवादी साकळं, प्रकाशाने आकाशाला त्या साकलं। 14 एप्रिल 1891 जन्म झाला त्या महामानवाचा, क्रांती सूर्य तो तेज प्रकाशाचा, घटनाकार ठरला माझा भीमराव, लिहुरी संविधान या भारताचा, म्हणून हक्कानी बोलतोय मी जय भीमवाला। जातीवादी भाडव्यांनो आई तिकडे घाला, आम्ही भीमबाला मानतो आणि शिवबाला जाणतो, पण राजकारणी करून पाहते आमच्यामध्ये शाळा। ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम बोला, काय ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम, ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम बोला, ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम जय भीम। मराठी मुलगा भीमाने या मातीचा, राजा जन्मला निगड्या छातीचा, घेऊन नवले स्वराज्याची लढाई, प्रश्न उचलला नाही त्यांनी कधी जातीचा, पण या मनुस्मृती नाही तर पुडकेवर काढले, ते पुडके माझ्या भीमरानं काढले। जेव्हा अत्याचार वाढला त्या महारांवर 500 जणांनी 28,000 फाडले, म्हणून हक्कानी बोलतोय मी जय भीमवाला। जातीवादी भाडव्यांनो आई तिकडे घाला, आम्ही भीमबाला मानतो आणि शिवबाला जाणतो, पण राजकारणी करून पाहते आमच्यामध्ये शाळा। ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम बोला, ज्वाला 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 भीम माझा ज्वाला, बोला 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 जय भीम जय भीम, ज्वाला 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 जय भीम बोला, जय भीम जय भीम। धन्यवाद धन्यवाद। खऱ्या अर्थाने 15व्या शतकामध्येच रॅपची सुरुवात झाली असं म्हटलं जातं, परंतु रॅपच्या इतिहासाचं जर बघितलं तर 1960च्या दशकामध्ये आफ्रिकेमध्ये रॅपची सुरुवात झालेली आहे, आणि तिथं यासाठीच झालेली आहे, जेव्हा आफ्रिकेतील लोक अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये गुलाम म्हणून त्या ठिकाणी वापरले जाऊ लागले, तेव्हा त्यांच्या वेदना, जाणीव आणि विद्रोह त्यांच्या रॅपच्या माध्यमातून आलेला आहे। तुम्हाला त्याचं प्रतिबिंब तुम्हाला या रॅपच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दिसून आलेलं आहे। या ठिकाणी जाता जाता मला एवढंच म्हणावं असं वाटतं की भीमा तुझ्या उपकाराची आम्हाला जाण आहे, अरे तुझीच पुण्य आहे आजी ते तुम्हाला आणि आम्हाला मान आहे, जोवर धरती तोवर कीर्ती आहे, आणि माझ्या भीमाच्या नावाचा डंका या जगावरती आहे, या जगावरती आहे। या ठिकाणी मी या सत्राचं आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करतो रवी मोरे यांना। 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भरलेले आहे, आणि या कार्यक्रमामध्ये 6वे सत्र नाट्य अभिवाचन आणि रॅप या कार्यक्रमात नाट्य अभिवाचनामध्ये नाटक होतं वाटा पळवाटा, लेखक होते दत्ता भगत, नाटकाचे अभिवाचक होते डॉक्टर किशोर शिरसाट आणि यामध्ये सहभागी जेवढे कलाकार होते या सर्वांना मी आमच्या या पूर्ण टीमच्या वतीनं या सर्वांचे आभार मानतो। तसेच या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये
रॅप होता, रॅप हा कार्यक्रम होता, रॅपचे गाणे चालू होते. ते या रॅपमध्ये सर्वात प्रथम सागर चांदणे MC सोशलिस्ट ग्रुप पुणे यांनी सुद्धा आपल्यासमोर खूप अशा चांगल्या पद्धतीनं रॅप सादर केला. त्यांचे सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार, धन्यवाद. यानंतर राजश्री शाहू रॅप यामध्ये राजू मुंगसे, सुमेध मुंगसे आणि यश बोराडे यांनी सुद्धा आपल्यासमोर फुलेशाह आंबेडकर परिवर्तन विचारधारी रॅप कसा असतो आणि तो कसा समाजामध्ये पेरला जातो चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे. तर या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. संविधान मूल्यांना समर्पित आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन सत्र 7वे. या परिसंवादाचा विषय आहे बोलीभाषा, प्रमाण भाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण. मी या परिसंवादाच्या अध्यक्ष डॉक्टर वंदना महाजन मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. डॉक्टर वंदना महाजन मॅडम. यानंतर या परिसंवादाचे वक्ते आहेत डॉक्टर देवेंद्र इंगळे सर, डॉक्टर दिलीप चव्हाण सर, डॉक्टर लीलाधर पाटील सर, डॉक्टर अशोक नारनवरे सर, डॉक्टर शिवाजी हुसे सर. मी सर्व निमंत्रित वक्त्यांना अशी विनंती करते आहे की आपण कृपया विचार मंचावर यायचं आहे. अध्यक्ष डॉक्टर वंदना महाजन मॅडम आणि प्रमुख वक्ते डॉक्टर देवेंद्र इंगळे सर, डॉक्टर दिलीप चव्हाण सर, डॉक्टर लीलाधर पाटील सर, डॉक्टर अशोक नारनवरे सर, डॉक्टर शिवाजी हुसे सर, डॉक्टर वंदना महाजन मॅडम. प्रमुख वक्ते डॉक्टर दिलीप चव्हाण सर, डॉक्टर देवेंद्र इंगळे सर, डॉक्टर लीलाधर पाटील सर, डॉक्टर अशोक नारनवरे सर आणि डॉक्टर शिवाजी हुसे सर. मी आपणा सगळ्यांना विनंती करते की कृपया आपण विचार मंचावर यायचं आहे. 7व्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर वंदना महाजन मॅडम यांचा पुष्प देऊन मोमेंटो देऊन सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक प्रतिभा परदेशी मॅडम यांना अशी विनंती करते की आपण त्यांचं मोमेंट देऊन सन्मान करावा. स्वागताध्यक्ष आजच्या या इंजिनियर सतीश चकोर सर यांना अशी विनंती करते की आपण आजच्या या परिसंवादाचे वक्ते डॉक्टर दिलीप चव्हाण सर यांचा मोमेंट देऊन या ठिकाणी काय करायचं. डॉक्टर देवेंद्र इंगळे सर यांचाही आपण या ठिकाणी मोमेंट देऊन डॉक्टर अशोक नारनवरे सर यांचा आपण या ठिकाणी सतीश चकोर सर मोमेंट देऊन या ठिकाणी सत्कार करायचा. डॉक्टर शिवाजी हुसे सर यांचाही आपण या ठिकाणी मोमेंट देऊन आणि सन्मान करायचा आहे. हे 7वं परिसंवाद आहे आणि सकाळपासून आपण अगदी सगळ्याच भाषेच्याही अनुषंगाने आणि विचाराच्या अनुषंगाने सांस्कृतिक वैचारिक सगळीच बौद्धिक जी काही म्हणता येईल ते सगळं खाद्य आपण घेतो आहोत आणि पचवण्याचाही प्रयत्न करतोय, पचवत आहोत, कारण आपण विद्रोही आहोत. आता सध्या जो नवीन प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे बोली भाषा, प्रमाण भाषा, अभिजात भाषा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि तो विषय तात्काळ आपण या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनात घेतला आहे. आणि सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण कशा पद्धतीचं चालतं आहे
या अनुषंगानं हे परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण अभिव्यक्त करतो, बोलतो आहोत, विचार आणि भावना सगळ्याच पातळीवर ती आपली बोली भाषा. कधीतरी त्या इंग्रजी राजवटीमध्ये सगळ्यांच्याच त्या ठिकाणी रेषा ओलांडून शिकायलाही लागलो सगळेच जण, बहुजन. आणि मग प्रमाण भाषा काय असली पाहिजे म्हणून ती प्रमाण भाषा. आणि आता अभिजात भाषेला दर्जा जरी मिळाला असला तरीही महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन दिन या ठिकाणी साजरा केला जातो, नव्हे तो करायला भाग पाडलं जातं शासनाकडनं. आणि मग पुन्हा संवर्धनाकडे आपण वळतो आहोत, हेही या ठिकाणी आपल्याला विसरून चालणार नाही आहे. असं असलं तरी अजूनही या ठिकाणी सांस्कृतिक वर्चस्व, त्याच या सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण सगळ्याच पातळीवर होतं. ते केवळ आपल्या जगण्याच्याच नाही, बोलण्याच्याच नाही, राहणीमानाच्याच नाही, आपल्या खाण्यापिण्याच्याच नाही, तर आपल्या भाषेच्या अनुषंगाने या सगळ्या कांगोऱ्यांकडे बघितलं जातं. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हा परिसंवाद आहे. मी या ठिकाणी आपले जळगाववरून आलेले डॉक्टर देवेंद्र इंगळे सर यांना अशी विनंती करते की आपण या परिसंवादाला, या विषयाला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. सर एक चांगले प्रख्यात लेखक आहेत, साहित्यिक आहेत आणि परखड वक्ता देखील आहे. मी सरांना विनंती करते की आपण या ठिकाणी यायचं आहे. 19व्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी या शहरामधील ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे आणि आयोजकांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. या परिसंवादामधील अध्यक्षा डॉक्टर वंदना महाजन, माझे सर्व सहकारी पॅनलिस्ट आणि सभागृहामध्ये उपस्थित बंधू भगिनींनो, विद्रोहीच्या मंचावरून या परिसंवादाच्या निमित्ताने एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरचं खरं म्हणजे मौन सोडलं जात आहे असं म्हटलेलं योग्य ठरेल. की गेल्या काही वर्षांपासून खूप गाजावाजा होतो आहे, अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा यासाठीची आग्रही मागणी होती आणि ती मागणी पूर्ण देखील झालेली आहे. आणि त्यानंतर सर्वत्र अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला याचं सेलिब्रेशन देखील सुरू आहे. ज्या शहरामध्ये आपण ही चर्चा सुरू करतो आहोत या शहराचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, जे मी माझ्या बालपणापासून अनुभवलेलं आहे, की हे एक संमिश्र अशा भाषिक संस्कृतीचं शहर आहे. आणि खरं तर वातावरण इथे असं होतं एकेकाळी की घरामध्ये मराठी बोलायचं आणि बाहेर व्यवहाराची जी भाषा असायची ती म्हणजे निजामी हिंदी किंवा निजामी उर्दू म्हणा. तर त्यामुळं हिंदी उर्दू, त्यात पुन्हा ती निजामी लकब त्या हिंदीची आणि मराठी भाषा वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांची, असा एक संमिश्र भाषिक संस्कृतीचा वारसा असलेलं हे शहर आहे. आणि त्या संमिश्र संस्कृतीचा, त्या भाषिक संस्कृतीचा मला खरं म्हणजे लढा लागलेला आहे. माझं त्याच्यावर खूप निस्सीम असं प्रेम देखील आहे. म्हणजे भाषेविषयी प्रेम असावं, अभिमान असू नये, कारण अभिमान हा आपल्याला दुराभिमानाकडे घेऊन जातो. त्या अर्थाने मग मराठी भाषेविषयी माझ्या मनात निस्सीम असं प्रेम आहे. आणि तितकंच प्रेम उर्दूविषयी, हिंदीविषयी, इंग्रजीविषयी, पंजाबी, स्पॅनिश आणि इंग्रजीविषयी देखील आहे आणि असायला पाहिजे. कारण त्या भाषेमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अभिव्यक्ती आहेत त्या जर आपण वाचत असू, ऐकत असूत, स्वतःचं उद्बोधन करून घेत असू तर आपण नक्कीच त्या भाषांवरती तितकंच प्रेम केलं पाहिजे जितकं आपण आपल्या मातृभाषेवरती प्रेम करतो. आणि शेवटी एकच तर आयुष्य असतं हो. एकाच भाषेच्या प्रेमामध्ये गुरफटून
शेवटी दुराभिमानामध्येच त्याचं रूपांतर होणार आहे. तर जगामध्ये ज्या ज्या भाषांमध्ये जे जे चांगलं आहे ते वेचण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे एक माणूस या नात्याने. आणि निश्चितच अन्य भाषांबरोबरच आपल्या भाषेवर देखील आपण प्रेम करायला पाहिजे, पण त्या भाषेचा अभिमान असू नये. मी ज्या उत्सवी वातावरणाचा उल्लेख केला की आपण उत्सव कशाचा साजरा करतो आहोत, मराठीचा उत्सव साजरा करतो आहोत का असा जर प्रश्न विचारला तर त्याच वेळेला एक दुसरा प्रश्न निश्चितपणे उपस्थित व्हायला पाहिजे की मागच्या 10 वर्षांमध्ये काही लाख मराठी शाळा, काही लाख तुकड्या मराठी शाळेच्या बंद पडलेल्या आहेत आणि काही लाख मराठी भाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचं शिक्षणातून हद्दपारीकरण झालेलं आहे. की ज्या श्रमिक कष्टकरी बहुजन ग्रामीण समाजातून येणाऱ्या कुटुंबातली मुलं मराठी भाषेतून सरकारी शाळांमधून शिक्षण घेत होती, त्यांना त्या शाळांमधून, त्या शाळाच्या प्रांगणांमधून आता अक्षरशः बाहेर धक्का मारून लोटून देण्यात आलेला आहे. आणि बाहेर त्यांच्यासाठी जी दुकानं उभी आहेत इंग्रजी शाळांची, तिथं शिक्षण घेण्याला जाण्या इतपत त्यांची क्षमता नाही आहे. म्हणजे मराठी भाषा ज्या श्रमिकांनी, कष्टकऱ्यांनी आणि ग्रामीण जनतेने जगवलेली आहे, त्यांचं हद्दपारीकरण केलं जात आहे, त्यांना मराठीपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याविषयी मात्र आपण मौन धरून आहोत. त्याविषयी वैषम्य नाही, विषाद नाही आणि अभिजात भाषेचा दर्जा मात्र गौरविला जातो आहे. ही एक फार मोठी विसंगती मला या निमित्ताने इथं नमूद करावीशी वाटते. मग दुसरा मुद्दा होतो अभिजात या संकल्पनेच्या संदर्भात, की अभिजात ही जी संकल्पना आहे तर त्या अभिजात संकल्पनेसोबत काही निश्चित अशा प्रकारची मूल्य व्यवस्था म्हणा किंवा विचार आणि मूल्य म्हणा, ती देखील त्याच्या सोबत येतात बाय डिफॉल्ट. नुसतंच अभिजातपणाचा गौरव बाळगत असताना त्याच्यासोबत आपण कशा कशाचा गौरव करतो आहोत याची देखील आपण जाणीव निश्चितपणे ठेवायला पाहिजे असं मला वाटलं. आणि त्या स्वरूपाचं एक चिंतन मला वाटतं या सभागृहामध्ये मांडायला पाहिजे आणि विद्रोहीपेक्षा अधिक उचित मंच ही मांडणी करण्यासाठी अन्य कुठला नसेल असं वाटलं, म्हणून मी ही मांडणी करतो आहे. अभिजात त्याला इंग्रजीमध्ये क्लासिकल म्हटलं जातं आणि साधारणतः 2004-05च्या सुमारास केंद्र सरकारने संस्कृतसह तामिळ, कानडी, मल्याळम अशा काही दाक्षिणात्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि काही करोड रुपयांचं त्या भाषेच्या विकासासाठीचं अनुदान मिळेल अशी तरतूद देखील त्यांनी त्यावेळेला केलेली होती. तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मग मराठी भाषिकांनी ही मागणी नंतरच्या काळामध्ये लावून धरली. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. त्या समिती अंतर्गत पुन्हा मसुदा समिती गठीत केल्या गेली आणि त्यांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालाच्या आधारे हा दर्जा मान्य करण्यात आला. त्या अहवालाकडे मी नंतर येतो, पण आधी या अभिजात संकल्पनेच्या संदर्भात मी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर त्यांनी भारतातल्या भाषा, संस्कृती, इतिहास समजून घेण्यासाठी जी एक पौर्वात्यवादी दृष्टिकोनातून ज्ञानमीमांसा उभी केली होती, त्यातून अनेक युरोपियन इंडोलॉजिस्ट, ज्यांना प्राच्यविद्या विशारद म्हटलं जातं, त्यांना प्राचीन संस्कृतामधील जे जे ग्रंथ आणि महाकाव्य त्यांच्या हाताशी लागलीत, त्या संस्कृत महाकाव्यांच्या आणि संस्कृत ग्रंथांच्या आणि धर्मशास्त्रांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले. तो जर्मनमधला जो गॉथे होता तर त्याच्याविषयी तर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की मेघदूत वाचल्यानंतर तो ते डोक्यावरती घेऊन नाचायला लागला होता. इतका तो भारावून गेला कालिदासाचं मेघदूत वाचल्यानंतर. युरोपच्या इतिहासामध्ये प्राचीन रोमन आणि ग्रीक साम्राज्याचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये साहित्य, संस्कृती, शिल्पशास्त्र, स्थापत्य, विज्ञान, तत्वज्ञान
अशा सर्व क्षेत्रांमध्ये जी डोळे दिपवणारी प्रगती आणि आविष्कार तिथे बघायला मिळाला, त्यामुळे त्याला क्लासिकल एज म्हटलं गेलं. नंतरच्या काळामध्ये मग त्याला निओ क्लासिकल म्हटलं गेलं युरोपामध्ये. तर क्लासिकल, निओ क्लासिकल ही जी टर्मिनॉलॉजी आहे, अभिजात आणि नव अभिजात, ही एक कलोनियल टर्मिनॉलॉजी आहे, एक वासाहतिक संकल्पना आहे. तो संदर्भ आपण आपल्या चर्चेतून सोडता कामा नये. याची एक वासाहतिक वर्चस्ववादाची देखील पार्श्वभूमी आहे की आमचं जे आहे ते क्लासिकल आहे, ते अभिजात आहे आणि म्हणून ते श्रेष्ठ आहे. आमचं म्हणजे कोण? तर वी आर दी पीपल चुजन बाय दी गॉड हिमसेल्फ, की ईश्वराने ज्यांची निवड केलेली आहे त्या प्रतिभासंपन्न आणि श्रेष्ठतम वंशांच्या लोकांनी निर्माण केलेली जी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जे साहित्य आहे ते अभिजात आहे. ही त्यांची वंशवादी धारणा होती क्लासिकल आणि अभिजात या संकल्पनेच्या बाबतीतली. भारतामध्ये जेव्हा प्राच्यविद्या विशारदांनी भारतीय भाषा संस्कृतीचा अभ्यास सुरू केला, तर विलियम जोन्सच्या हे लक्षात आलं की ही प्राचीन संस्कृत आणि प्राचीन पर्शियामध्ये जो झेंद अवेस्ता नावाचा ग्रंथ होता, त्यातली अवेस्तन भाषा आणि प्राचीन लॅटिन भाषा याच्यामध्ये खूप भाषिक साधर्म्य आहे. आणि ज्या अर्थी भाषिक साधर्म्य आहे त्या अर्थी मुळामध्ये या भाषा एकमेकांच्या भगिनी आहेत. यांना जन्माला घालणारी मुळात कोणती तरी एक भाषा आहे, ती इंडो युरोपियन लँग्वेज असावी, इंडो आर्यन लँग्वेज असावी, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी त्या काळामध्ये केली होती. मग लॅटिन भाषेची भाषा भगिनी असलेल्या संस्कृतमधलं वाङ्मय, ज्या अर्थी लॅटिन वाङ्मय क्लासिकल आहे त्या अर्थी संस्कृत देखील क्लासिकल आहे, असं हे एक सरधोपट पद्धतीचं समीकरण इथल्या प्राचीन संस्कृत भाषांच्या संदर्भात मांडलं गेलं. आणि ती भाषा मग त्या अर्थाने गौरविली जाऊ लागली की क्लासिकल लिटरेचर. मग त्या लिटरेचरमधला आशय काय आहे याचा विचार केला गेला नाही. त्यांनी कोणते विषय हाताळलेत त्याचा विचार केला गेला नाही. त्या लेखनाचं प्रयोजन काय आहे याचाही विचार केला गेला नाही. केवळ ती प्राचीन आहे आणि केवळ ती इंडो आर्यन लँग्वेज फॅमिलीमधली एक भाषा आहे म्हणून ती भाषा आणि त्या भाषेने प्रसवलेलं साहित्य हे अभिजात आहे, क्लासिकल आहे, अशा पद्धतीचा एक भ्रम प्राच्यविद्या विशारदांनी त्यांच्या मनामध्ये रुजवला की ज्यांच्या मनामध्ये पराभवाचं शल्य निर्माण झालेलं होतं. ते वसाहतिक शक्तीसमोर पराभूत झालेले होते आणि त्या पराभवाचा शल्य मनात असताना त्यांना एक गौरव दिला गेला की बघा, तुम्ही अभिजात भाषा आणि संस्कृतीचे वारसदार आहात आणि हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दिलेलं आहे, नाचायला लागा. आणि मग दक्षिणा प्राईज कमिटी आणि संस्कृत पाठशाळा आणि त्यांना दिली जाणारी अनुदानं, हे हा इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणजे अभिजात्याच्या मागचं वांशिक श्रेष्ठत्वाचं आणि वसाहतिक वर्चस्वाचं जे राजकारण आहे ते वगळून आपल्याला या अभिजातची चर्चा करता येणं शक्य नाही. म्हणून हा इतिहास मला इथं थोडक्यात मांडावासा वाटला. याचा हा जो वांशिक श्रेष्ठत्वाचा पैलू आहे तो आपण विसरता कामा नये. मराठी भाषेच्या विश्वकोशामध्ये राघव जाधव प्राध्यापक यांनी अभिजात या संकल्पनेविषयी एक अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल आणि एक सायंटिफिक म्हणता येईल अशा पद्धतीची टिप्पणी लिहिलेली आहे विश्वकोशामध्ये. आणि त्यात त्यांनी या अभिजात संकल्पनेचा जो प्रवास आहे प्राचीन ग्रीको रोमन संस्कृतीपासून तर आजपर्यंतचा झालेला त्याचा पूर्ण आढावा घेतला आणि या संकल्पनेचे अर्थ कसे आणि केव्हा बदलत गेले हे देखील त्यांनी सांगितलं. म्हणजे सुरुवातीला प्राचीनत्व म्हणजे अभिजात असं जे समीकरण होतं
ते नंतरच्या काळात युरोपामध्ये प्रबोधनाची क्रांती घडून गेल्यानंतर तिथं जे साहित्य निर्माण झालं, ज्यामध्ये विवेकवाद, तर्कनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद या आधुनिकवादी दृष्टिकोनाचा स्वीकार केला गेला, मानवतावादी दृष्टिकोनाचा स्वीकार केला गेला, त्यातून जे साहित्य निर्माण झालं, तर त्यातला आशय आणि त्यातली मूल्यव्यवस्था विचारात घेऊन त्याला निओ क्लासिकल म्हटलं गेलं, नव अभिजातवादी साहित्य म्हटलं गेलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन ब्लॅक पॅन्थर मुवमेंटमध्ये आणि ब्लॅक लिटररी मुवमेंटमध्ये त्यांनी या संकल्पनेची पूर्णतः उलटफेर केली आणि त्याचा आधार होता मूल्यात्मक, की हे वंशश्रेष्ठत्ववादी जे साहित्य आहे तुमचं गोऱ्या लोकांचं, ते विभाजनकारी आहे, ते विषमतावादी आहे आणि जे गोरे नाहीत त्या जगातल्या सर्व लोकांचं डिह्युमनायझेशन करणारं तुमचं साहित्य आहे. आम्ही समतेचा विचार मांडतो आहोत, आम्ही मुक्तीचा विचार मांडतो आहोत, आम्ही विज्ञाननिष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी आणि मानवतावादाचा विचार मांडतो आहोत, म्हणून आमचं साहित्य खऱ्या अर्थाने अभिजात आहे असं ब्लॅक लिटररी मुवमेंटनी सांगितलं. म्हणजे ही पूर्णतः उलटफेर होती. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही की जागतिक पातळीवरती या अभिजात्याची चर्चा आणि त्या संदर्भातला डिबेट आणि डिस्कोर्स हा कोणत्या लेव्हलला गेला, त्याच्याशी आपण पूर्णतः अनभिज्ञ आहोत. आणि आपण कशाचा गौरव करतो आहोत? प्राचीनत्वाचं. आणि जे काही टेक्स्ट या मसुदा समितीकडनं सादर केला गेलेला आहे, गांभीर्याने मी इथं हे नमूद करतो आहे की त्या समितीमध्ये, मसुदा समितीमध्ये सुद्धा आपल्या सर्वांना अत्यंत आदरणीय असणारे विचारवंत आहेत, आदरणीय असणारे कादंबरीकार आहेत आणि त्यांचा मी खूप मोठा चाहता देखील आहे, हे मी उघडपणे सांगू शकतो. परंतु एक खेदानी सांगावंसं वाटतं की या समितीमध्ये एकही भाषाशास्त्रज्ञ नाही आहे, लिंग्विस्टिकचा अभ्यासक ज्याला म्हटलं जातं, भाषाशास्त्रज्ञ नाही आणि एकही इंडोलॉजिस्ट किंवा इतिहासकार नाही आहे. याचं कारण सुद्धा हेच आहे की कुठलाही भाषाशास्त्रज्ञ किंवा प्राच्यविद किंवा इतिहासकार मला वाटत नाही की अशा पद्धतीची उटपटांग मागणी करून, खोटे दावे करून अहवाल शासनाला सादर करेल. म्हणून असा एक मध्यम मार्ग काढला गेला आणि तो अहवाल पुढे सरकवला गेला. मुळामध्ये जाऊन तुम्ही तो ऑनलाईन उपलब्ध आहे, तो मुळात वाचून बघा. इतका रिपिटेटिव्ह आहे, परस्पर विसंगत आहे आणि कुठल्याही प्रकारचं ना इतिहासाचं पद्धतीशास्त्र आहे ना भाषेचं पद्धतीशास्त्र त्याच्यामध्ये सांभाळलेलं आहे. उटपटांग पद्धतीचा तो अहवाल आहे, हे मी गांभीर्याने इथं मी नमूद करू इच्छितो. एक इतिहासशास्त्रीय दृष्टिकोनातून जर त्याची चिकित्सा करायचं आपण ठरवलं तर तेवढा वेळ नाही आपल्याकडे आणि त्यामध्ये मी जाणार पण नाही. पण इतिहासाच्या कसोटीवरती कुठेही टिकणार नाही अशा पद्धतीची विधानं मागून विधानं त्याच्यामध्ये केलेली आहेत. आणि मराठी भाषा ही स्वयंसिद्धपणे अभिजात आहे असा प्रत्येक पॅरेग्राफ नंतर निष्कर्ष काढलेला आहे. ती स्वयंसिद्धपणे अभिजात आहे असं नसतं. मराठी भाषेविषयी मलाही प्रेम आहे, पण हे अभिजात्याचं जे तुमचं राजकारण आहे त्या राजकारणाशी मला त्याच्याशी मला अधिक कर्तव्य आहे ही मांडणी करत असताना. त्या अहवालामध्ये केलेले काही दावे फक्त नमुन्यादाखल मी सांगतो. म्हणजे मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्याचा निष्कर्ष आम्ही सबळ पुराव्यानिशी सिद्ध केलेला आहे असं ते ठोकून देतात, पण तो सबळ पुरावा आपल्याला तिथे कुठेही बघायला मिळत नाही. अशाच पद्धतीचे सरधोपट पद्धतीची विधानं बघा. प्राचीन मरहट्टी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास असून महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची 3 रूपे आहेत अशा पद्धतीची सरधोपट विधानं आहेत. एका ठिकाणी विधान आहे की सर्वात प्राचीन मराठीची
मराठीचा प्रारंभ बिंदू म्हणून कशाचा निर्देश आहे? इसवी सनाच्या पहिल्या शतकातल्या नाणेघाटामधील शिलालेखाचा. आणि पुन्हा काही पानं उलटून बघितल्यानंतर उल्लेख काय आहे? श्रावणबेळगोळामधील शिलालेखाचा. म्हणजे अहवाल लेखकांनी एवढं तर भान ठेवायला पाहिजे ना, की एक दावा मी पहिल्या शतकातला करतो आहे आणि नंतर पुन्हा 8व्या-9व्या इसवी सनाच्या पहिल्या शतकातला एक दावा आहे आणि नंतर 8व्या-9व्या शतकातला एक दावा आहे. म्हणजे अशा अनेक विसंगती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता प्राकृत ज्याला म्हटलं जातं, ही मागधी, अर्धमागधी, पाली आणि ही महाराष्ट्री प्राकृत, ही सगळी प्राकृत भाषेची रूप आहेत. ते जर लोकसाहित्य असेल तर हा ठीक आहे, अभिमान म्हणूयात आपण, तर अभिमान बाळगण्यासाठी पुरेसा आहे ना ते, की इथल्या श्रमिक, कष्टकरी, बहुजन, शूद्रादी, अतिशूद्र समाजातल्या स्त्री पुरुषांनी लिहिलेली, इथल्या गावखेड्यामध्ये राहणाऱ्या पशुपालकांनी आणि शेतकऱ्यांनी लिहिलेली कवनं आणि रचना त्या गाथा सप्तशतीमध्ये आहेत. त्याचा गौरव, त्याचा अभिमान बाळगायचा आणि लोकसाहित्य म्हणून जर बाळगायचा असेल तर तो का बाळगू नये? त्याला का बरं अभिजातच म्हणायला पाहिजे? हे याचं काही उत्तर मला सापडत नाहीये. पण विसंगती बघा, की हे प्राचीन आहे आणि हे लोकसाहित्य आहे म्हणून तुम्ही आम्हाला अभिजातचा दर्जा द्या. म्हणजे एक प्रकारचं अतिसुलभीकरण आणि ऐतिहासिक तथ्यांची अनिर्बंध स्वरूपाची मोडतोड आणि सरधोपट स्वरूपाचे आधीपासूनच ठरवून ठेवलेले निष्कर्ष घाईघाईत काढणे, हे या अहवालाचं एक रूप आहे. यामुळं झालं काय, की जणू काही मराठी भाषा, मराठी साहित्य हे एक साची आहे आणि ते सर्व प्रकारच्या आंतरविरोधांपासून दूर आहे आणि संघर्षविरहित आहे. तर असं झालेलं नाही आहे. घनघोर संघर्ष झालेला आहे, रक्तरंजित संघर्ष झालेला आहे. आणि आजही तुम्ही ठाई ठाई अनुभवता. मराठीच्या प्राध्यापकांना विचारून बघा की त्यांना हिणवलं जातं की नाही, त्यांना तर न आणि नचा उच्चार देखील कळत नाही आणि मराठीचे प्राध्यापक आहेत, असं हिणवलं जातं. भयंकर हिंसा आहे ही. म्हणजे उच्चारांवरून तुच्छ लेखण्याचा हा अभिजात वाद जो आहे, त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे, की हे अभिजात्य नावाचा प्रकार मुळामध्ये काय आहे. प्राचीन रोममध्ये इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये औलस जेलियोस नावाचा एक मोठा विचारवंत आणि साहित्यिक होऊन गेलेला आहे. आणि त्यांनी प्राचीन ग्रीक रोमन साहित्य परंपरेचा अभ्यास करत असताना, त्यावर भाष्य करत असताना त्यातलं एक द्वंद्व उभं केलेलं आहे. स्क्रिप्टर क्लासिकस विरुद्ध स्क्रिप्टर प्रोलेटारियस. याचा मराठीतला अर्थ होतो की अभिजात लेखन आणि त्याविरुद्ध सर्वहारांचं लेखन, म्हणजे शोषित अंकित जनसमूहांचं लेखन. एका बाजूला अभिजन श्रेष्ठींचं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेचं लेखन. ही जी विभागणी औलस जेलियोसनी केलेली आहे, औलस जेलियोसनी, त्याचा संदर्भ घेऊन कॉम्रेड शरद पाटील यांनी त्यांच्या दासशूद्राच्या गुलामगिरीमध्ये काहीशी चर्चा केलेली आहे. आणि ते म्हणतात की क्लासिकस विरुद्ध प्रोलेटेरियस अशा स्वरूपाचा जो संघर्ष आहे तो आपल्याला इथल्या वर्ण जाती व्यवस्थाक समाजामध्ये इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेता येणार नाही. आणि इथल्या आंतरविरोधांची आणि संघर्षाची व्याख्या देखील करता येणार नाही. आणि त्यासाठी त्यांनी ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी अशा प्रकारच्या संकल्पना उपयोजिलेल्या आहेत, की केवळ अभिजन विरुद्ध सर्वहारा हे पुरेसं नसून इथला जो खरा संघर्ष आहे तो ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी परंपरांचा संघर्ष आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या
रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन या ग्रंथामध्ये जो सिद्धांत मांडलेला आहे की इथला जो मूलभूत संघर्ष आहे तो बौद्धवाद विरुद्ध ब्राह्मणवादाचा संघर्ष आहे. तर त्या संघर्षाच्या संदर्भात देखील आपण इथल्या भाषा आणि संस्कृतीच्या क्षेत्रामधला जो संघर्ष राहिलेला आहे त्याच्याकडे बघू शकतो. आणि हा संघर्ष प्राचीन काळापासूनचा आहे. त्याची मी काही उदाहरणं फक्त या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आपल्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर अशोक राणा यांनी सुद्धा या संदर्भात एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी 20 वर्षांपूर्वी क्लासिकल व्हर्सेस मासिकल अशा पद्धतीचं एक द्वंद्व मांडलेलं होतं. आणि त्यांना देखील तेच अभिप्रेत होतं त्यामध्ये की एका बाजूला शोषक शासकांची आणि वर्चस्ववाद्यांची संस्कृती आणि साहित्य आणि त्या विरोधामध्ये इथल्या शोषित अंकित जनसमूहांचं साहित्य, अशा पद्धतीचं द्वंद्व त्या ठिकाणी अशोक राणांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. प्राचीन काळामध्ये 2 मिनटं गेला, आणखी 2 ते 5 मिनटं. हा जो भाषा आणि संस्कृतीचा संघर्ष होता याचे काही उदाहरणं सांगायला पाहिजेत. एक बौद्ध ग्रंथ आहे चूलवग्ग. त्या चूलवग्गामध्ये बुद्धाचे 2 भिक्खू जे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण होते त्यांनी तथागत बुद्धाकडे जाऊन एक विनंती केली की तथागत अनेक प्रांतातले आणि अनेक भाषेमधून आणि अनेक वर्णामधून येणारे लोक भिक्खू होत आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही अर्थाचा विपर्यास होऊ नये वेगवेगळ्या भाषांमधून धम्मदेसना करत असताना म्हणून संस्कृताचा वापर करावा का धम्मदेसनेसाठी. तर तथागत बुद्धांनी सांगितलं की धम्मदेसनेसाठी आणि बुद्धाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्कृताचा वापर करू नये, लोकभाषेचाच वापर करावा असं तथागत बुद्ध सांगतात. म्हणजे तथागत बुद्धांना या भाषिक सांस्कृतिक वर्चस्ववादाची आणि त्यातून कुणाला वगळलं जातं आणि कुणाचं सांस्कृतिक श्रेष्ठत्व लादलं जातं याची कल्पना होती. आणि म्हणून ते लोकभाषेमधून माझा संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा असं सांगत असतानाच त्याच वेळेला ते काय करतायत तर प्राकृत भाषेला, जी त्या काळामध्ये त्याला प्रतिष्ठा दिली जात नव्हती. ऋग्वेदामध्ये एक शब्द आहे मृध्रवाच. म्हणजे काय की ज्यांची बोली नीट नाही, ज्यांना नीट बोलता येत नाही अशी भाषा बोलणारे लोक, ज्यांचे उच्चार स्पष्ट नाहीत असे लोक, म्हणजे उच्चारांवरून त्या भाषेच्या व्याकरणावरून किंवा त्या भाषेला व्याकरण नसण्याच्या कारणावरून त्या भाषेला तुच्छ लेखल्या गेलेला आहे. खरं म्हणजे आर्ष संस्कृतला देखील व्याकरण नव्हतं. आर्ष संस्कृतचं व्याकरण पाणिनीने तयार केलं आणि पाणिनी मग त्याला अभिजात म्हणतो आहे आणि त्याला आर्ष म्हणतो आहे, म्हणजे ग्राम्य म्हणतो आहे. दुसऱ्या बाजूने हे देखील लक्षात घ्या की हिंदी भाषा अभिजात भाषा नाही आहे. इंग्रजी भाषेला कुणीही अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही, किंबहुना त्याला हेटाळणीपूर्वक द लँग्वेज ऑफ यांकी पीपल्स म्हटलं जातं इंग्रजीला. पण इंग्रजीचं आणि हिंदीचं काहीही बिघडलेलं नाही अभिजात असण्यामुळं आणि नसण्यामुळं. तर मुद्दा आहे अभिजात भाषा असण्याचा नाही, अभिजात भाषा दर्जाचा नाही, तर मुद्दा आहे ती भाषा ज्ञानभाषा आहे का, हा खरा मुद्दा आहे. आणि ती भाषा किंवा मराठी भाषा ज्ञानभाषा बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण खरोखरच काही प्रयत्न सरकारी पातळीवरून काही करतो आहोत का, आणि आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे लोकसुद्धा त्या दृष्टीने काही प्रयत्न करतो आहोत का, याचाही विचार होण्याची गरज आहे. एके ठिकाणी गाथा सप्तशतीमध्ये बघा, तो प्राकृतामध्ये लिहिणारा कवी काय म्हणतो आहे, त्याचा फक्त मी आशय सांगतो की हाल म्हणतो आहे की प्राकृत म्हणजे अमृत आहे आणि संस्कृत म्हणजे मृत आहे. दोन्ही बाजूनी संघर्ष आहे. तशी सब गोळा बेरीज नाही आहे
की ज्या पद्धतीची सबगोळा बेरीज करून मराठी म्हणजे अशी काही संघर्ष विरहित स्वरूपाची परंपरा आहे असं जे मांडलं गेलेलं आहे तसं नाही आहे. विका राजवाडेंनी तर शिष्ट आणि अशिष्ट भाषा असं विग्रह सांगितलेला आहे, त्याच्या खोलामध्ये जात नाही. फक्त शब्द लक्षात घ्या की शिष्ट म्हणजे कोण? संस्कृत आणि संस्कृत उद्भव अशा भाषांमधून बोलणारे लोक की जे उच्चवर्णीय लोक जी भाषा बोलतात, म्हणजे अशी मराठी की जी ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांच्या घरामध्ये बोलली जाते, ती शिष्ट मराठी होय असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये. म्हणजे मराठी भाषेमध्ये असलेला विग्रह खुद्द इतिहासाचार्य विका राजवाडे देखील सांगतायत आणि त्याला ते शिष्ट आणि अशिष्ट म्हणतात. अशिष्ट म्हणूनच ते थांबत नाही, ग्राम्य म्हणतात आणि आणखी खूप शेलक्या शिव्या देतात आणि शेलक्या पद्धतीचे उल्लेख देखील करतात. तर हा भाषा संस्कृतीच्या राजकारणामधला संघर्ष जो आहे तो आपण विसरता कामा नये. कॉम्रेड शरद पाटलांनी प्राचीन काळातल्या एका संघर्षाचं दाखला दिलेला आहे, तो पुन्हा सातवाहन राजाच्याच संदर्भातला आहे की हा शालिवाहन राजा आपल्या राजस्त्रियांसोबत जलविहार करत असताना तो प्रसंग आहे आणि त्या प्रसंगामध्ये हा जेव्हा त्या राणीवरती पाणी उडवत असतो तर तेव्हा ती राणी त्याला उद्देशून म्हणते, मौदके पराताड्य माम. ती संस्कृतात बोलते आहे. आता तिने मा आणि उदयकै या दोन संस्कृत शब्दांची संधी करून हा मौदके पराताड्य माम असं ती प्रतिक्रिया देते तो जेव्हा तिच्यावरती पाणी उडवतो तेव्हा. तर याला संस्कृत कळत नाही, त्याला वाटते की ही पाणी नाही तर माझ्या अंगावरती तू आता मोदक मार अशी ती सांगते आणि तो मोदक मागवतो तिच्या अंगावर मारण्यासाठी. मग इथून जसा एक कुत्सित हसण्याचा आवाज आला तशाच पद्धतीने ती राणी देखील कुत्सितपणे राजाकडे बघून हसते. तो संतापतो, वैतागतो आणि ईर्षेने पेटून तो आपल्या दरबारातून प्राकृताला हद्दपार करतो, संस्कृत शिकतो आणि प्राकृताचा आणि बौद्ध परंपरेचा एकेकाळी गौरव करणारे सातवाहन नंतरच्या काळामध्ये त्यांचं सांस्कृतिकरण होतं आणि ते वैदिक धर्माचा पुरस्कार करायला लागतात. त्याची एक अभिव्यक्ती आपल्याला या प्रसंगामधून, या भाषिक संघर्षातून इथे बघायला मिळते आहे. दंडी नावाचा जो कवी आहे प्राचीन काळातला, त्यांनी देखील म्हटलेला खरा कवी कोण आहे, तर त्यांनी त्याचे 3 निकष सांगितलेले आहेत: प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास. मग व्युत्पत्ती जन्मानीच तो अधिकार असला पाहिजे आणि जन्मानी कोणाला अधिकार आहे, तर जन्मानी ज्यांना संस्कृताचा अधिकार आहे तेच श्रेष्ठ कवी आणि श्रेष्ठ लेखक होऊ शकतात. भरत मुनीच्या संदर्भात तुम्ही ऐकलेलं असेल नाट्यशास्त्रामध्ये तो काय काय म्हणतो. वेळेच्या अभावी मी त्याच्याकडे जात नाही, पण हे जे विवेचन मला या ठिकाणी मांडायचं होतं की मराठी भाषेची जी परंपरा राहिलेली आहे ती संघर्ष विरहित नसून त्याच्यामध्ये फार मोठा संघर्ष आहे. तो समतावादी विरुद्ध विषमतावादी परंपरेचा संघर्ष राहिलेला आहे आणि आता त्याला अभिजात्याची झूल चढवून काय केलं जात आहे त्या मागचं राजकारण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की अभिजात्याची झूल चढवायची आणि मग जी प्रमाण भाषा आहे त्या प्रमाण भाषेचं श्रेष्ठत्व लादायचं आणि पुन्हा ज्या मग बोली भाषा आहेत मराठीच्या ज्या विविध प्रदेशांमधल्या ज्या भाषिक अभिव्यक्ती आहेत त्याला गौण आणि ग्राम्य लेखायचं हे संपूर्ण राजकारण आहे. त्याचंही मला अधिक खोलामध्ये चिकित्सा आणि विवेचन करायचं होतं, पण वेळेच्या अभावी मी तिकडे काही आता जात नाही.
या विषयावरती मला बोलण्याची संधी दिली. मी 5 मिनटं अधिकचे घेतले, त्याविषयी दिलगिरी देखील व्यक्त करतो. मला या विषयावर बोलण्याची संधी दिली म्हणून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. राजकारण हे कुठल्या पातळीवर पोहोचतं याचा अनुभव आपण प्रत्येकजण घेतो आहोत. आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसीने आपल्यावर अनेक गोष्टी लादल्या आहेत. त्यातलं हे अभिजात भाषेचं पण एक लोढणं आपल्याकडे आणलं, अशा पद्धतीचा एक ज्याला अनुभव आहे तो आपण या ठिकाणी अनुभवतो आहे. यानंतर मी डॉक्टर शिवाजी हुसे सरांना अशी विनंती करते की आपण अगदी काही वेळाचा जो काही आहे तर लक्षात घेऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, आपला विषय सांगायचा आहे. मित्र हो, 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर वंदना महाजन मॅडम, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर वक्ते आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे अनेक कवी मित्र, साहित्यिक मित्र या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. आणि आपण सर्व विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपण सर्व मराठीवर नितांत प्रेम करणारी माणसं आहोत, मराठी भाषेवर अतोनात प्रेम करणारी माणसं आहोत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्या अगदी इव्हेंट्स, वेगवेगळ्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्याचेही प्रयत्न आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे. म्हणजे ही सगळ्या गोष्टी झालेल्या जरी असल्या, अलीकडच्याच काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला जातो याचाही सुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागतो. आणि म्हणून या सर्व परिप्रेक्ष्यातून विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की हे एक सांस्कृतिक अशा प्रकारचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या पार्श्वभूमीतून आज या ठिकाणी परिसंवादाचा जो विषय या ठिकाणी घेतलेला आहे तो विषय आहे की बोली भाषा, प्रमाण भाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण. मला असं वाटतं की या आजच्या वर्तमान परिप्रेक्ष्यामध्ये या विषयाला निश्चितच अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी जे वक्ते आदरणीय इंगळे सरांनी फार सुंदर अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी केली. मला असं वाटतं की आम्ही आता बोललो किंवा नाही बोललो तरी फार काही फरक पडणार नाही, एवढं विवेचन त्यांनी या विषयाच्या अनुषंगानं केलेलं आहे. पण आम्ही एक सहभागी वक्ते म्हणून आम्हाला काहीतरी बोलणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मी माझे विचार थोडक्यात अगदी सरळ साध्या भाषेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न या विषयाच्या अनुषंगानं करणार आहे. खरं तर हा परिसंवाद आहे आणि परिसंवाद म्हटल्यानंतर वेळेची मर्यादा असते याची आपल्याला जाणीव आहे. तो विषय आपल्याला त्या विषयाला स्पर्श करायचा असतो आणि अध्यक्षांनी त्यावर भाष्य करायचं असतं, अशी एकूण या विषयाची एक रचना असते. आणि म्हणून या विषयाकडे जर आपण पाहिलं तर या विषयामध्ये 3 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की बोलीभाषा, त्यानंतर दुसरी प्रमाण भाषा आणि तिसरा मुद्दा आहे अभिजात मराठी भाषा आणि चौथा जो मुद्दा आहे सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण. या 4 मुद्द्याच्या अनुषंगानं या ठिकाणी मांडणी करणं मला वाटतं महत्त्वाचं ठरतं. कारण मराठी भाषा असेल किंवा हा जो विषय आहे या विषयाला फार व्यापक अशा प्रकारच्या हा विषय आहे. त्याला एक चिंतनाच्या पातळीवर जाणारा हा विषय आहे, संशोधनाच्या पातळीवर जाणारा हा विषय आहे. आणि म्हणून एवढ्या कमी वेळेमध्ये या विषयाची मांडणी करता येणार नाही याची मला जाणीव आहे. आणि म्हणून या विषयाचं विवेचन करत असताना आपल्याला बोली भाषा म्हणजे काय, प्रमाण भाषा म्हणजे काय आणि अभिजात भाषा म्हणजे काय याचं स्वरूप आपल्याला समजून घेणं निश्चित महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून जोपर्यंत आपण या भाषेचं स्वरूप समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला या विषयाकडे जाता येणार नाही. आणि म्हणून बोली भाषा म्हणजे काय की एका विशिष्ट प्रदेशामध्ये राहणाऱ्या निरनिराळ्या जाती समूहाची जी बोली आहे ही विभिन्न अशा प्रकारची बोली भाषा जी वेगवेगळ्या भागामध्ये, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये बोलली जाते, ही साधारणतः याला आपण बोली भाषा अशा प्रकारे म्हणतो. आणि म्हणून इतर भाषेच्या तुलनेमध्ये प्रादेशिक भाषा बोलणारे लोक आपल्याकडे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जाती समूहामध्ये, वेगवेगळ्या समाज घटकामध्ये बोली भाषा बोलणारे लोक आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून बोली भाषा जी आहे ही बोली भाषा घडवण्याचं काम, बोली भाषा निर्माण करण्याचं काम, बोली भाषेतले शब्द निर्माण करण्याचं काम, वाक्प्रचार निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर सामान्य कष्टकरी, शोषित, उपेक्षित माणूस करत असतो. कारण त्याच्याकडे समृद्ध अशा प्रकारचे जीवन अनुभव असतात. आपण जर बघितलं की त्यांचे शब्द बघा,
त्यांच्या शिव्या जरी आपण जर बघितल्या तरी त्या शिव्या आपल्याला अभिजन लोकांपेक्षा वेगळ्या अशा प्रकारच्या शिव्या आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून बोली भाषा जी आहे खऱ्या अर्थानं बोली भाषेमध्ये नवे शब्द घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती बोली भाषा करत असते. नवे वाक्प्रचार घडवण्याचं काम कोण करत असेल तर ते बोली भाषेमध्ये हे वाक्प्रचार येत असतात. आणि म्हणून ही आपल्याकडे अशी एक समज आहे की बोली भाषा बोलणारे लोक हे गावंढळ असतात. बोली भाषा बोलणाऱ्या लोकांकडे गावंढळ पद्धतीनं पाहिलं जातं, ग्राम्य पद्धतीनं त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्याकडे ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, सुरुवातीच्या काळामध्ये या साहित्याकडे पाहण्याचा अभिजन वर्गाचा दृष्टिकोन सुद्धा अशा प्रकारचा होता. आणि एवढंच नाही तर आपण त्याच्याही पूर्वी जर आपण गेलो तर आपल्याला महात्मा फुलेंचं साहित्य आपण जर बघितलं, संत तुकाराम महाराजांचं अभंगरत्न जर आपण बघितले आणि अण्णाभाऊ साठे यांचं एकूण साहित्य जर आपण बघितलं तर हे लोकभाषेमध्ये लिहिल्या गेलेलं साहित्य आहे. आणि त्या कालखंडामध्ये याच्यावर प्रचंड अशा प्रमाणामध्ये टीका टिप्पणी झाली. हे साहित्य नाही, अशा प्रकारचं कुठं साहित्य असतं का, अगदी इथपर्यंत चर्चा त्या काळामध्ये झालेली होती. आणि अगदी अलीकडच्याही काळामध्ये काही लोक अजूनही या साहित्याला साहित्य मानायला तयार नाही. पण मला असं वाटतं की तुमची आणि आमची जी भाषा आहे, शोषित आणि उपेक्षितांची जी भाषा आहे, दुःख आणि वेदनेतून आलेली ही भाषा असते. कष्ट आणि श्रमाचा वास, वेदनेचा वास या भाषेला प्राप्त झालेला असतो. आणि म्हणून लोकभाषा ही खऱ्या अर्थानं तुमची आणि आमची ज्ञानभाषा आहे, लोकभाषा आहे. कारण भाषेकडे पाहत असताना केवळ भाषा ही विचारविनिमयाचं, संवादाचं माध्यम नाही मित्र हो. आणि म्हणून आपण आजपर्यंत मी शेवटी सांगणारच आहे की एकूण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बोली भाषेच्या संदर्भामध्ये विचार करत असताना किंवा लोकभाषेच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपले जी साहित्य निर्माण झालेलं आहे या साहित्याचाही आपल्याला नीटपणे विचार करावा लागतो. आणि म्हणून बोली भाषा गावगाड्यामध्ये, वाडी वस्त्यामध्ये, आदिवासी समाजामध्ये, भटक्या विमुक्तांमध्ये ही बोली भाषा आपल्याला बोलली जाताना दिसून येते. आणि म्हणून कृषी संस्कृतीमध्ये असेल, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक असेल, या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थाने ही मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. असा एक मतप्रवाह आपल्याकडे भाषेच्या संदर्भामध्ये सांगितला जातो की वेगवेगळ्या भाषेतले शब्द जर आपल्या भाषेमध्ये आले तर आपली भाषा ही अशुद्ध होईल. अशा प्रकारचा सुद्धा एक प्रवाह या भाषेच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण आज आपण एकूण मराठी भाषा जर बघितली तर मराठी भाषेचं रूप जे आहे हे अगदी बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बोली भाषा जी आहे ही बोली भाषा खऱ्या अर्थानं प्रमाण भाषेपेक्षा निश्चितच तिच्यामध्ये जी बोलल्या जाणारी जी काही वेगवेगळ्या बोली आहेत या बोली आपल्याला आजही महत्त्वाच्या वाटतात. आणि म्हणून या बोली भाषेकडं आपण केवळ गावंढळ भाषा म्हणून किंवा एक ग्राम्य भाषा म्हणून पाहू नये असंही मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. कारण बोली भाषेवर संस्कृतीचा जो प्रभाव असतो, आपण बघा की आदिवासींची भाषा असेल, भटके विमुक्तांची भाषा असेल, तर या भाषेतून त्या समाजाचं समाज जीवन, त्या समाजाची संस्कृती, त्या समाजाचे चालीरीती आणि रूढी परंपरा जे याचं चित्रण सुद्धा आपल्याला या बोली भाषेमधून बघायला मिळतं. आणि म्हणून या बोली भाषेच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपल्याला निश्चितच या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि साहित्याला समृद्ध करण्याचं काम खऱ्या अर्थाने या बोली भाषा करत असतात. आणि म्हणून बोली भाषा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बोली भाषेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. त्यानंतर मुद्दा येतो की आपल्याकडे प्रमाण भाषा जी आहे या विषयाच्या संदर्भामध्ये दुसरा जो भाषेचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे ती म्हणजे प्रमाण भाषा. आता प्रमाण भाषेचं जे काही मानकं आहेत हे मानकं आपल्याकडे ठरल्या गेलेले आहे की जी अभ्यासक्रमामध्ये आहे, जी न्यायालयीन कामकाजामध्ये वापरली जाते, कार्यालयीन कामकाजामध्ये वापरले जाते, प्रशासकीय कामकाजामध्ये वापरले जाते, त्या भाषेला आपण प्रमाण भाषा अशा प्रकारचा संबोधतो. आणि म्हणून या प्रमाण भाषेच्या संदर्भामध्ये प्रसारमाध्यमातली भाषा जी आपण बघितली ही प्रमाण भाषा आपल्याकडे मानल्या जाते. दस्तऐवजासाठी मानलेली भाषा सुद्धा प्रमाण भाषा आपण ग्राह्य धरतो. आणि व्याकरणासाठी सुद्धा प्रमाण भाषेत आपल्याकडे ग्राह्य धरलेली आहे. आणि म्हणून या प्रमाण भाषेच्या अनुषंगानं विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की सांस्कृतिक जी काही ही परिमाणे आहे ही परिमाणं सुद्धा काही विशिष्ट लोकांनी ही निर्माण केलेली अशा प्रकारची परिमाणं आहेत. याचाही आपल्याला या विषयाच्या अनुषंगानं विचार करावा लागतो. तिसरा मुद्दा आहे अभिजात मराठी भाषा. अभिजात भाषा कशाला म्हणायचं या ठिकाणी सरांनी मला वाटतं की फार सविस्तर अशा प्रकारचं विवेचन इंग्रज सरांनी केलेलं आहे. त्यांनी अगदी वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. अभिजात भाषा म्हणजे सभ्य लोकांची भाषा. अभिजात भाषा म्हणजे खानदानी लोकांची, घरंदाज लोकांची भाषा अशा प्रकारचा सुद्धा या भाषेच्या संदर्भामध्ये बोलल्या जातं. आणि म्हणून अभिजात भाषा
चा जो दर्जा आहे हा दर्जा देण्याचं काम आपलं भारत सरकार करत असतं, केंद्र सरकार करत असतं. आणि हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी निश्चित काही प्रकारचे काही निकष या सरकारने नेमून दिलेले आहेत. त्यामध्ये काही निकष सांगितले जातात की भाषा ही प्राचीन असली पाहिजे आणि त्या भाषेतलं साहित्य हे श्रेष्ठ दर्जाचं साहित्य असलं पाहिजे. त्यानंतर त्या भाषेचं वय साधारणतः 1,500 ते 2,500 वर्षापर्यंत असलं पाहिजे आणि भाषेला स्वतःचं स्वयंभूपण असावं, अशा प्रकारचे काही निकष या अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये सांगितले जातात. आणि म्हणून प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा, अशा प्रकारचे काही निकष अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये सांगितले जातात. मला असं वाटतं की इंगळे सरांनी या अभिजात भाषेच्या अनुषंगाने फार सविस्तर अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे. अधिक विस्ताराने मी त्या ठिकाणी तिकडे जाणार नाही. मग अभिजात म्हणजे कोण? अभिजन लोक जे आहे, जे श्रीमंत आहेत, जे श्रेष्ठ आहे, उच्च वर्णीय आहे, उच्च जातीमध्ये जन्मलेले लोक आहेत आणि जे सभ्य वर्तन करतात अशा लोकांना अभिजन अशा प्रकारचं म्हटलं जातं. म्हणून अशा लोकांची भाषा म्हणजेच अभिजात भाषा, अशा प्रकारचा सुद्धा एक समज या भाषेच्या संदर्भामध्ये सांगितला जातो. आणि म्हणून अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 11 भाषांना या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे असं जरी असलं, म्हणजे एखादी भाषा जरी अभिजात भाषेचा दर्जा जरी तिला मिळाला असला तरी ती भाषा खऱ्या अर्थानं, मला एक प्रश्न या विषयाच्या अनुषंगानं सांगावासा वाटतो की आपल्याकडे ज्यावेळेला इंग्रज राजवट आले आणि इंग्रज राजवट आल्यानंतर त्यांनी आपल्या मराठीचा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम सुरू केलं आणि हा अभ्यासक्रम तयार करत असताना त्यांनी प्राथमिकता मुंबईची भाषा यासाठी निवडली, पण ती काही लोकांनी ती योग्य वाटली नाही आणि म्हणून या अभ्यासक्रमासाठी, मराठीच्या अभ्यासक्रमासाठी पुणेरी भाषा निवडली गेली आणि त्यातून मग त्याचा व्याकरणाचा अभ्यास करणारे काही लोक होते, त्या लोकांची त्यामध्ये निवड केल्या गेली. आणि खऱ्या अर्थानं ती जी बुधवारपेठेतली जी भाषा आहे, पांढरपेशी लोकांची जी भाषा आहे, एका विशिष्ट वर्ण श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीची जी भाषा आहे, ही भाषा आपल्यावर लादल्या गेली आणि त्याच भाषेला आपण प्रमाण भाषा किंवा अभिजात भाषा म्हणून त्याकडे पाहायला गेलेला आहे. आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगाने मला सांगायचं एकच आहे, हा खूप मोठा विषय आहे. त्या बोली भाषा, प्रमाण भाषा आणि अभिजात मराठी भाषा आणि या सांस्कृतिक राजकारण कशा पद्धतीचं आहे, या विषयाच्या अनुषंगाने मी समारोपाकडे येतो आहे. मी एकच म्हणेल की हा जो विषय आहे अभिजात मराठी भाषेच्या संदर्भामध्ये, हा केवळ या विशिष्ट उच्चवर्णीय भाषेला, अभिजनांच्या भाषेला दिलेला दर्जा आहे की मग आमच्या बोली ज्या आहेत की ज्या शोषित उपेक्षित वर्गांच्या ज्या बोली आहे, आदिवासी, भटके, विमुक्तांच्या, ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी वर्गामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या बोली आहेत, या बोली भाषेचा समावेश या अभिजात मराठी भाषेच्या दर्जामध्ये आहे की काय किंवा नाही असेल तर त्याचं काही अशा प्रकारचं स्पष्टीकरण किंवा अजूनही तरी काय त्यामध्ये फार काही संकेत मिळालेले नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एका मोठ्या सांस्कृतिक समूहाला, एका मोठ्या या इथल्या एका वर्गाला या अभिजन या भाषेपासून नाकारण्याचं काम या निमित्तानं एक सांस्कृतिक राजकारण या मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जात आहे. मला असं वाटतं की मित्र हो, आपण केवळ संस्कृतीच्या अनुषंगाने जेव्हा विचार केला जातो तेव्हा भाषा असेल, कला असेल, साहित्य असेल, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून आपण जेव्हा साहित्यिक म्हणून किंवा भाषा म्हणून आपण या गोष्टीकडे पाहतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला आता नवं व्याकरण लिहावं लागेल, आपल्याला आपल्याला भाषाशास्त्र नव्यानं मांडावं लागेल, आपल्याला काव्यशास्त्र सुद्धा आपल्याला नव्यानं मांडावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं हे सांस्कृतिक राजकारण या ठिकाणी थांबू शकेल. आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना मी एकच म्हणेल की आजच्या या सगळ्या वर्तमान परिप्रेक्ष्यामध्ये आजचा जो उन्मादाचा जो काळ आहे, या उन्मादाच्या काळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे, ही आनंदाची गोष्ट जरी असली तरी तुमची आणि आमची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, शोषित वर्गांची जी भाषा आहे, या भाषेचा समावेश या अभिजात भाषेमध्ये आहे काय, हा प्रश्न या ठिकाणी मला पडतो. आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगाने मला बोलण्याची संधी संयोजकांनी दिली. फार मोठा विषय आहे. मी अगदी ढोबळ मानानं माझं मत या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला. मनपूर्वक धन्यवाद. विषय मोठा जरी असला तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने तो आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. भाषा आणि भाषेचं राजकारण हे सर्व पातळीवर आपल्याला डोळसपणे लक्षात येतच आहे आणि ते राजकारण कशा पद्धतीने गढूळ होत चाललंय याचाही अनुभव आपण प्रत्येकजण घेत आहोत. चांगली लेवल लावून त्या ठिकाणी राजकारण करायचं आणि शिक्षण हे सर्वसामान्यांच्या हातातून कसं निसरड होईल त्याचा एक प्रयत्न करायचा, हा एक ज्याला म्हणता येईल की एक षडयंत्र म्हणा किंवा एक त्याच्या पाठीमागचं
एक मोठं एक कारण आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. मी पुन्हा एकदा आपले आभारी आहे. यानंतर मी डॉक्टर अशोक नारनवरे सरांना विनंती करते की आपण अगदी थोडक्यामध्ये आपले विषय मांडायचा आहे. सर, या विचारपीठावरील डॉक्टर वंदना महाजन मॅडम, विचारपीठावर विराजमान असलेले डॉक्टर देवेंद्र इंगडे, डॉक्टर दिलीप चव्हाण, डॉक्टर शिवाजी हुसे, डॉक्टर रेखा मिश्रा मॅडम, पुढे बसलेल्या प्राध्यापिका प्रतिमा परदेशी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, बोली भाषा, प्रमाण भाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्षाचे राजकारण या विषयाच्या अनुषंगाने मी अगदी 10 मिनिटांमध्ये 2-3 मुद्द्याची ते मांडणी करणार आहे. सुरुवातीला विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा यांचा जो भाषिक पिंड तयार झाला त्याच्या मुळाशी एका विद्वानाचं फार मोठं काम होतं. त्यांच्या संस्कारामधून ते तयार झाले. अशोक राणा, त्या विद्वानाचं नाव होतं ॲडव्होकेट प्रदा देशमुख. महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीमध्ये आणि एकंदर प्राचीन काळापासून आत्तापर्यंत चाललेल्या सर्व संस्कृत आणि प्राकृतच्या वादाविषयी खूप सखोल मांडणी करणारा एक त्यांनी ग्रंथ सिद्ध केला. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की आपल्या भारताची सर्वात प्राचीन संस्कृती ही सिंधू संस्कृती होती. तो ग्रंथ त्यांनी 2 भाषेमध्ये लिहिला. 1954 मध्ये त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी ग्रंथ सिद्ध केला पहिल्यांदा. आणि हा ग्रंथ त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या सांगण्यावरून हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. कालांतराने असं म्हटलं तर्कतीर्थांनी की तुम्ही हा ग्रंथ जो आहे तो मराठीमध्ये आणा. आणि मग 1966 मध्ये वाईच्या प्रातपाठ शाळेने हा ग्रंथ सिद्ध केला, प्रकाशित केला. हा ग्रंथ आता उपलब्ध नाही. हा ग्रंथ इतका क्रांतिकारक ग्रंथ आहे. या ग्रंथाची आमच्या लातूरमध्ये तरी हा ग्रंथ नाही कुणाकडे, आणि ग्रंथालयामध्ये ग्रंथ नाही. म्हणजे 1960 मधला या विषयावरचा अत्यंत क्रांतिकारक ग्रंथ तो 2024 मध्ये उपलब्ध नाही. हा ग्रंथ का उपलब्ध नाही तर ग्रंथाचे जे हक्क आहेत ते हक्क त्यांच्या कन्येकडे आहेत. आणि RSSचे लोक म्हणतात की तुम्ही हा ग्रंथाचा हक्क कोणाला देऊ नका आणि ग्रंथ प्रकाशित करू नका. हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये, म्हणजे ग्रंथाबद्दल मी अधिक बोलत नाही, परंतु डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी एका लेखामध्ये मांडलं की माझ्या वैचारिक विश्वाची जडणघडण करण्यासाठी हा ग्रंथ फार क्रांतिकारक ठरला माझ्या जीवनामध्ये. एका ठिकाणी रावसाहेब कसबे म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये हा ग्रंथ आल्यामुळे खूप विचाराची धार प्राप्त झाली माझ्या प्रकृतीला. असा हा ग्रंथ जो आहे, या ग्रंथामध्ये प्रदा देशमुख असे म्हणाले की भारताची सर्वात मूळ संस्कृती ही सिंधू संस्कृती आहे. ही कधीची होती तर त्यांचं असं म्हणणं आहे की इसवी पूर्व 7000 वर्षापूर्वी संस्कृती होती. ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे हा त्यानंतर सिद्ध झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग सिंधू संस्कृतीतल्या लोकांची भाषा कोणती होती त्याच्याबद्दल त्यांनी एक प्रकरण लिहिलं. ते त्या ग्रंथातलं 23वं प्रकरण आहे. आणि त्यांनी म्हटलं की सिंधू संस्कृतीच्या भाषेबद्दल एक तर्क असं एक प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये त्याने असं म्हटलं की संस्कृत जी भाषा आहे या संस्कृत भाषेमध्ये जे शब्द नाहीत ते शब्द प्राकृत भाषेमध्ये आहेत. म्हणजे प्राकृत भाषा ही परिपूर्ण आहे, संस्कृत भाषा ही परिपूर्ण नाही. प्रदा देशमुखांचं म्हणणं असं आहे की प्राकृत भाषा जी आहे
ती प्राकृत भाषा ही सिंधू संस्कृतीच्या लोकांची भाषा होती आणि ती मूळ भाषा आहे. प्राकृत भाषा जर मूळ असेल तर तीच बोली भाषा आहे. मग कारण प्रल्हाद देशमुख असं म्हणतात त्या ग्रंथामध्ये की प्राकृत भाषा जी आहे ती रशियापासून भारतापर्यंत एवढ्या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये भाषा होती, ती प्राकृत भाषा होती आणि ती प्राकृत भाषा म्हणजे दुसरी कुठली नसेल तर तीच बोली भाषा आहे. प्राकृत हीच बोली भाषा आहे. हे प्रमेय पहिल्यांदा ॲडव्होकेट प्रल्हाद देशमुख यांनी त्या ग्रंथामध्ये मांडलं. आणि म्हणून मूळ प्रकृती म्हणजे प्राकृताची मूळ प्रकृती, प्रकृती ज्यांची असते ती प्राकृत आणि संस्कार केलेली भाषा जी असते ती संस्कृत, अशा प्रकारची मांडणी त्या ग्रंथामध्ये प्रल्हाद देशमुखांनी केलेली आहे. मला हे सांगायचं हे आहे की प्राकृत जर भाषा ही पहिल्यांदा असेल तर या प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ आलेले आहेत. प्राकृत भाषेमध्ये पहिल्यांदा ग्रंथ आले आहेत हे आपण विचार केला पाहिजे. ते ग्रंथ जे आलेले आहेत त्याची चर्चा झाली आपल्याकडे मराठीमध्ये. आता अभिजात भाषेबद्दल जो निकष आलेले आहेत त्या निकषाचा जर विचार केला आपण, जरी अभिजात भाषेच्या राजकारणाबद्दल इंग्रज सर खूप बोलले, मी त्यामध्ये जात नाही, पण त्यातले एक दोन मुद्दे मांडणं आवश्यक आहे की आतापर्यंत असं म्हटलं गेलं की प्राकृत भाषा ही अभिजात होऊ शकत नाही. अभिजात भाषा फक्त संस्कृत आहे. नंतर कालांतराने तामिळ आली भाषा, दक्षिणेकडे 4 भाषा आल्या, पण प्राकृत भाषा ही सर्वात जुनी सर्वात प्राचीन असूनही आणि त्या भाषेमध्ये अभिजात ग्रंथ सिद्ध झालेले असतानाही आतापर्यंत आपल्याकडे प्राकृत भाषा ही अभिजात होऊ दिली नाही. त्याच्या मुळाशी सांस्कृतिक भाषेचं राजकारण आहे, ते होऊ दिले नाही. त्याला 2025 वर्ष 2024 वर्ष लागलं की ती भाषा अभिजात झाली जी मूळ होती. जर निकष जर हा असेल की भाषा ही 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीची असेल, हा जर निकष असेल अभिजात भाषेचा, तर ही भाषा इसवी सन पूर्व 7,000 वर्षापूर्वीची होती असं प्रल्हाद देशमुख म्हणतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा मला सांगणं आवश्यक आहे हा या बाबतीमध्ये की प्रल्हाद देशमुख यांच्या विवेचनानंतर आपल्याकडे भाषेच्या बाबतीमध्ये जो अभ्यास झाला तो अभ्यास केला राजाराम शास्त्री भागवत यांचा. राजाराम शास्त्री भागवत हे कोल्हापूरमध्ये संस्कृतचे विद्वान होते, पण त्यांनी प्राकृत भाषेबद्दलचं खूप मोठं विवेचन केलेलं आहे. आणि राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितलं की संस्कृत भाषा जी आहे ही भाषाला त्यांनी देववाणी म्हटलेलं आहे, ही देवांची भाषा आहे. म्हणजे संस्कृत भाषा ही देववाणी आहे. आणि ही भाषा बोलतात कोण मग? तर ही भाषा बोलतात ब्राह्मण. म्हणजे देववाणी बोलणारे ब्राह्मण, देववाणी मधून लिहिणारे ब्राह्मण, अशा प्रकारचं देववाणी म्हणून आम्ही देवाचे पुत्र, आम्ही आमच्या तोंडून जी भाषा निर्माण होते ती म्हणजे कोणती संस्कृत, ही देववाणी आहे. अशा प्रकारचं 2-2.5 हजार वर्षामध्ये संस्कृत देववाणी आहे म्हणून आमच्या मानगुटीवर ही भाषा बसवलेली आहे. राणांचा लेखच आहे का नियतकालिकामध्ये की मराठीच्या खांद्यावर संस्कृतची वेलांटी, ही संस्कृतची वेलांटी दिली गेली. अद्याप कशाला आज सांगूया आपण की मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे आपल्याकडे. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये पहिला ग्रंथ कोणता? आजच्या इतिहासामध्ये म्हटलेला आहे की ग्रंथ पहिला कुठला? तर विवेक सिंधू. 1882 मध्ये लिहिलेला विवेक सिंधू हा अलीकडचा ग्रंथ जो संस्कृत प्रचुर भाषेमध्ये आहे तो मूळ मराठीत नाही आहे, लक्षात घ्या. कारण मुकुंदराज हे संस्कृतचे पंडित होते. म्हणजे संस्कृत प्रचुर असलेली मराठीतला पहिला ग्रंथ हा मराठीच्या प्राकृतमधला पहिला ग्रंथ होतो. म्हणजे हे बघा कसं आहे, अद्यापही गाथा सप्तशती ज्याचा आपण उल्लेख केला तो ग्रंथ मी स्वतः वाचलेला आहे. गाथा सप्तशती हा ग्रंथ हा प्राकृत भाषेमधला, प्राकृत भाषेच्या भाषा आहेत ना, असं नाहीये की प्राकृत भाषेमध्ये महाराष्ट्रीय आहे, अपभ्रंश आहे, मागधी भाषा आहे, शौरसेनी भाषा आहे. भाषेचा विकास होत गेला. मग प्राकृत भाषेमधून महाराष्ट्री भाषा जन्माला आली आणि महाराष्ट्री भाषेचं रूप म्हणजे मराठी जर असेल तर गाथा सप्तशती हा ग्रंथ हा जवळजवळ 2000 वर्षापूर्वी लिहिला गेला
हा ग्रंथ मराठीचा मूळ ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांच्या जे दुष्काळामध्ये जी अवस्था होते, ती काळजाला भिडणारी अवस्था, शोषण शेतकऱ्यांचं कसं होते, त्याची अत्यंत चांगली चर्चा त्या ग्रंथामध्ये आलेली आहे. आणि जोगळेकरांनी हा ग्रंथ संपादन केला. त्याची प्रस्थान वाचल्यानंतर थकवून होतो आपण. माझा मुद्दा चालला असा की प्राकृत भाषेमधले हे ग्रंथ आहेत. आता एक मग गंमत आपण बघूया की आपल्याकडे मराठी भाषा जी बोली होती, ते त्या बोली भाषेला ही भाषा कुणाची आहे? ती भाषा बोलणारे लोक विकृत आहेत. ही विकृती आहे. संस्कृत म्हणजे उच्च लोकांची भाषा, वरिष्ठ लोकांची भाषा. ही संस्कृत मध्ये बोलणारे लोक हे संस्कृतीचं पालन करतात. आणि प्राकृत मध्ये बोलणारे कोण? तर ते विकृत लोक आहेत, वाईट लोक आहेत. म्हणजे आपण जर आणखी खोलामध्ये गेलो तर आपल्याला असं दिसते की आपल्याकडे जी संस्कृत भाषेमध्ये नाटकं आलेली आहेत, त्या नाटकाबद्दल विवेचन असं आहे की नाटकामध्ये देव आहे, ब्राह्मण आहे. देव, ब्राह्मण, इंद्र हे नाटकामध्ये संस्कृत भाषा बोलतात. म्हणजे बघा कसा सांस्कृतिक हा वर्चस्वाचा भाग आहे नाटकामध्ये, की तिथले देव हे संस्कृत भाषेमध्ये बोलतात. राजा सुद्धा संस्कृत भाषेमध्ये बोलतो संवादामध्ये. आणि प्रजा जी आहे, स्त्रिया असतील, मुलं असतील, शेतकरी असेल नाटकामधला, तो मात्र प्राकृत भाषेमध्ये बोलतो. नाटकाची रचना केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे एकाच नाटकामध्ये संस्कृत भाषा बोलणारे पात्र आहेत, त्याच नाटकामध्ये प्राकृत भाषा बोलणारे पात्र आहेत. का? तर ही हलके लोक आहेत, हे नीच लोक आहेत. आम्ही उच्चवर्णीय आहोत, आपण उच्च भाषा बोलणार संस्कृत. आणि खालचे जे पात्र आहेत ते काय आहेत? संपूर्ण स्त्रिया या संस्कृत भाषेत बोलत नाहीत, त्याला बंदीच होती, बरोबर आहे. पण या संपूर्ण स्त्रिया कुठल्या भाषेत बोलतात? तर प्राकृत भाषेमध्ये बोलतात. मला हे म्हणायचं या ठिकाणी आहे की त्या काळामध्ये अशा प्रकारची रचना केली गेली आहे. प्रमाण भाषेमध्ये मला थोडं सांगणं आवश्यक आहे. मी फार कमीमध्ये बोलत आहे, कारण मला संपूर्ण मांडणी आता करता येणार वेळेच्या बाबी. कारण अत्यंत अभ्यासक जे असले भाषेचे ते दिलीप चव्हाण इथं बसलेले आहेत. त्यांचा मोठा व्यासंग आहे आणि त्यांची स्वतःची PhD आहे त्या विषयावरची, हे मला माहीत आहे. मला एक दोन मुद्दे मांडायचे ते असे की प्रमाण भाषा जी आहे, ही प्रमाण भाषा आली कधी मराठीमध्ये? ही प्रमाण भाषा आली ब्रिटिश काळात. ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिश लोक हे इंग्रजीमध्ये बोलायचे. ब्रिटिशांची भाषा कोणती? इंग्रजी होती. मग मराठी राज्य लोकांचं राज्य मराठी लोकांचं आहे, त्यांची भाषा मराठी आहे आणि राज्यकर्ते इंग्रजी आहेत. ही अडचण आहे फार मोठी. त्यामुळे मराठीचा पहिला व्याकरण ग्रंथ जो दादोबा पांडुरंग यांनी सिद्ध केला, हा ग्रंथ 1836 मध्ये लिहिला दादोबा पांडुरंग यांनी हा ग्रंथ. या ग्रंथामध्ये जे सिद्ध केलेलं आहे त्यांचं म्हणणं काय आहे की पहिला मराठीचा ग्रंथ जो सिद्ध झाला त्यानुसार प्रमाण भाषा आली आपल्याकडे. हा ग्रंथामध्ये ते असं म्हणतात की हे आमचे राज्यकर्ते इंग्रजीमध्ये बोलतात, त्यांना मराठी भाषा आली पाहिजे, त्यांनी मराठी भाषेत संवाद केला पाहिजे. त्यांच्याकरता मी हा ग्रंथ लिहित आहे, त्यांच्यासाठी ब्रिटिश राजांसाठी हा ग्रंथ मी लिहित आहे. आणि म्हणून दादोबा पांडुरंग यांनी, या ब्राह्मणांनी, संस्कृतमध्ये पोचलेला ब्राह्मण होता हा दादोबा पांडुरंग. हा संस्कृतमधला व्याकरणाचा मोठा अभ्यासक. त्याने इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास केला. संस्कृत व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण एकत्र करून त्यांनी मराठी प्रमाण भाषेचा ग्रंथ सिद्ध केला. तो 1836 मध्ये. त्याचं नाव आहे मराठी भाषेचं व्याकरण. त्याचा आणि प्राकृतचा कुठलाही संबंध नाही आहे. व्याकरण कठीण का जातं आम्हाला? त्याचं कारण काय आहे? आमच्या मानगुटीवर अशा प्रकारचा व्याकरणाचा ग्रंथ त्यांनी बोकांडीवर बसवला आमच्या, म्हणून हे कठीण जातं. माझा मुद्दा त्याला तो असा की मग प्राकृत भाषेमध्ये व्याकरण आहे की नाही? आहे व्याकरण. ज्याचा उल्लेख झाला या ठिकाणी की अभिजात भाषेत दर्जा का दिला, तर ते वरुरुचीचं व्याकरण आहे. वरुरुची आणि व्याकरण ग्रंथ लिहिला, प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ. तो ग्रंथ प्राकृतचं व्याकरण आहे. आणि प्राकृत पासून जर मराठीत जन्माला आली असेल तर मराठी बोली भाषेचं व्याकरण कोणतं मग? तर ते प्राकृत प्रकाश हा ग्रंथ आहे. तो ग्रंथ मराठीत आहे ना आता, की आपले अभ्यासक केव्हा आपटे यांनी हा ग्रंथ मराठीत आणला. माझा मुद्दा चालला असा की प्राकृत भाषा जी आहे
या प्राकृत भाषेचा इतिहास फार मोठा आहे आणि म्हणून ही अभिजात भाषा जी आहे आलेली, ती अभिजात भाषा म्हणजे दुसरी कुठली नाही आहे, ती प्राकृत बोली भाषा आहे. प्राकृत बोली भाषा हीच अभिजात भाषा आहे. कारण अभिजात भाषेचे जे निकष आहेत ते संपूर्ण प्राकृत बोली भाषेमधून आलेले आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटचा एक मुद्दा मांडतो आणि थांबतो मी, की आपल्याकडे भाषेच्या बाबतीमध्ये जे काही मांडणी होत आहे अलीकडे, की अभिजात जी भाषा आहे, की अभिजात भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आज मराठीचं काय होणार आहे, भवितव्य काय मराठीचं, हा एक फार मोठा चिंतनाचा प्रश्न आहे. अर्थानं संस्कृती वर्चस्वाचं राजकारण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी अधिक बोलत नाही, माझी गाडी आहे 10:30 वाजता, त्यामुळे अधिक विवेचन न करता मी थांबतो. धन्यवाद. मी यानंतर प्राध्यापक दिलीप चव्हाण सरांना अशी विनंती करते की आपण कृपया या ठिकाणी आपलं वक्तव्य व्यक्त करायचंय. येतोय अभिजात भाषेविषयी बरीच चर्चा झाली. मी अगदी कमी शब्दांमध्ये प्रमाण भाषेविषयी थोडंसं बोलेल. भाषेची एक व्याख्या अशी केली जाते की प्रत्येक भाषा ही खरं म्हणजे बोली भाषाच असते, पण तिच्या सोबत दंडशक्ती उभी झाली की ती भाषा बनते. मराठीच्या बाबतीतही ते घडलं आणि जगभरातल्या अनेक भाषांच्या बाबतीत ते घडलं. प्रमाण भाषा ही आधुनिक काळामधली बाब आहे. आपण जर मध्ययुगामध्ये गेलो, प्राचीन काळामध्ये गेलो, तर भाषेची अशी प्रमाण आवृत्ती याची चर्चा नाही. आधुनिक काळामध्ये भाषेचं प्रमाणीकरण हे सुरू झालं. याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे नवी आलेली भांडवलदारी व्यवस्था. आपण सर्वजण ज्या खुर्च्यांवरती बसलेलो आहोत त्या खुर्च्यांकडे एकदा सगळ्यांनी जर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की ह्या सगळ्या खुर्च्या या एवढ्या मोठ्या सभामंडपातल्या ह्या एकसारख्या आहेत. यांचा रंग एकसारखा आहे, यांची रचना एकसारखी आहे, आकार एकसारखा आहे, यांची किंमत एकसारखी असेल. भांडवलदारी व्यवस्था ही प्रमाणीकरण या संकल्पनेवरती उभी आहे. आपण मॉलमध्ये जातो तेव्हा वस्तू एका रांगेत ओळीने अशा ठेवलेल्या असतात आणि त्या एकसारख्या असतात. त्यामध्ये जर भेद असेल तर ती चूक मानली जाते, तो फॉल्ट मानला जातो आणि ती वस्तू त्यातनं बाहेर काढली जाते. अतिशय भव्य अशा पातळीवरती, ज्याला मॅसिव्ह म्हणता येईल, अशा स्केलवरती वस्तूचं उत्पादन, यावर भांडवलदारी व्यवस्था टिकून आहे. आणि या प्रक्रियेचा विस्तार हा आपल्या जीवनामधल्या सर्व अशा क्षेत्रांमध्ये झालेला आपल्याला दिसतो. आपल्या जीवनाचं असं एकही क्षेत्र भांडवलदारी व्यवस्था सोडत नाही ज्यामध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या प्रणाल्यांचं प्रमाणीकरण केलं जात नाही आणि त्यामधून भाषा सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे जगभरातले जे जे समूह हे आधुनिक भांडवलदारी व्यवस्थेच्या प्रभावामध्ये आले, त्या सर्व समुदायांच्या भाषांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. याचं सर्वात मोठं प्रभावी उदाहरण आपल्याला इंग्रजीचं दिसतं, कारण इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये इंग्रजी भाषेचं प्रमाणीकरण झालं. औद्योगिक क्रांतीसोबत काय घडलं तर कनिष्ठ वर्गीय जे समुदाय होते, विशेषतः इंग्लंडमधले शेतकरी, हे शहरामध्ये आले, ते कामगार झाले. त्यातला एक घटक हा कनिष्ठ मध्यमवर्गीय झाला, आणखी एक घटक हा मध्यम वर्गाकडे गेला आणि तो मध्यमवर्गीय व्हायला लागला. हे इंग्लंड मधलं सामाजिक मनवंतर होतं, एक बदल होता. या बदलाला इंग्लंड मधला जुना अभिजन वर्ग फार घाबरलेला होता. तुम्ही जर 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्लंड मधला सांस्कृतिक संघर्ष पाहिला तर हे आपल्या लक्षात येतं. हाईड पार्क नावाचा एक पार्क आहे लंडन शहरामध्ये. त्या पार्क मध्ये कामगारांनी सभा घेतली
म्हणून मोठा विद्रोह, मोठा एक संघर्ष लंडन शहरामध्ये तयार झाला होता. त्याला प्रतिक्रिया म्हणून, त्या कामगारांच्या सभेला प्रतिक्रिया म्हणून एक ब्रिटिश कवी होता, त्याने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं कल्चर अँड अनार्की. की संस्कृतीच्या प्रांतामध्ये ही अनागोंदी माजेल जर कनिष्ठ वर्गीय समुदाय हे वरिष्ठ वर्गीयांसारखे वागायला लागले तर. आणि भांडवलदारी व्यवस्थेने ही जी वर्गोन्नती होती, खालच्या वर्गातला माणूस हा वरच्या वर्गामध्ये जाण्याची जी प्रक्रिया होती, ही प्रक्रिया अधिक प्रशस्त केली, अधिक खुली केली. आणि त्यामुळे जुना जो अभिजन होता आणि नव्याने अभिजन वर्गामध्ये प्रवेश करू इच्छिणारा जो जुना शेतकरी आणि शेतमजूर आणि कनिष्ठ वर्गीय जो वर्ग होता, त्यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष सुरू झाला, सुप्त स्पर्धा सुरू झाली. या वर्गाची एंट्री म्हणजे प्रवेश नव्या मध्यम वर्गामध्ये कसा रोखायचा, हा प्रश्न जेव्हा उभा राहिला तेव्हा भाषा ही या जुन्या अभिजन वर्गाच्या मदतीला धावून आली. भाषेचं प्रमाणीकरण, भाषेवरती आपलं वर्चस्व ठेवणे, भाषेच्या संदर्भातला जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे अडथळे उभे करणे, ही बाब जगभर नव्या अभिजन वर्गाने जाणीवपूर्वक केलेली आहे. भाषेत प्रमाणीकरणाची प्रक्रिया म्हणजे भाषेच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही नैसर्गिक प्रक्रिया नाही. मी इंग्रजीच्या बाबतीमध्ये अगदी थोडक्यात तुम्हाला 2 उदाहरणं देईल. की इंग्रजीचं जे पहिलं व्याकरण आलं ते रॉबर्ट लोवेथ नावाच्या व्याकरणकाराने केलं. आणि हे व्याकरण रचताना त्याने लंडन, केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड ही जी शहरं होती, अभिजनांची शहरं होती, या शहरांमधल्या अभिजनांच्या इंग्रजीवरती ते व्याकरण बेतवलं. इंग्रजी भाषेतला मोठा महाकाय एक शब्दकोश तयार झाला 18व्या शतकामध्ये, तो डॉक्टर जॉन्सन यांनी केला. हे जॉन्सन जे होते ते शेतकरी वर्गीय होते. खरं म्हणजे जॉन्सनला एक मोठी संधी होती की आपण शेतकरी वर्गांच्या ज्या भाषा होत्या, त्यांचे जे शब्द होते, ते शब्द या शब्दकोशामध्ये आणायला पाहिजे. पण जॉन्सनने ते केलं नाही. याचं कारण असं होतं की जॉन्सनला लंडन मधल्या अभिजन वर्गामध्ये प्रवेश हवा होता. आणि तो प्रवेश कसा मिळेल यासाठी त्याची सगळी धडपड सुरू होती. आणि त्याने त्या शब्दकोशाच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं की इंग्लंड मधल्या ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांची जी भाषा आहे ती ग्राम्य भाषा आहे. आणि त्या ग्राम्य भाषेतले शब्द हे मी माझ्या शब्दकोशामध्ये म्हणजे डिक्शनरीमध्ये घेतलेले नाहीत. आता रॉबर्ट लोवेथचं व्याकरण आणि जॉन्सनची डिक्शनरी हे इंग्लंडचा जो विस्तार जगभर झाला त्याच्यामध्ये भारत आहे, त्या सर्व वसाहतींमध्ये हे आदर्श राहिले. आपल्याकडे जे डिक्शनरीज बनल्या त्यासाठी डॉक्टर जॉन्सन हे आदर्श होते. आणि मग या प्रभावामध्ये अभिजनांची भाषा, अभिजनांचे शब्द, अभिजन ज्या पद्धतीने वाक्य बोलतात, वाक्य रचना करतात, शब्दांचा उच्चार करतात, याला एक प्रमाण मानलं गेलं. आणि याच्यामध्ये सरकारने, इंग्लंड मधल्या सरकारने मोठी गुंतवणूक केली. प्रमाण भाषा ही आपोआप जन्माला येत नाही. प्रमाण भाषेला आपोआप मान्यता मिळत नाही. त्याच्यामध्ये राज्य संस्था ही मोठी गुंतवणूक करत असते. आणि एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतर देखील कोणत्याही भाषिक समाजामधला समुदाय म्हणजे भाषिक समुदाय जो असतो तो मोठ्या प्रमाणावरती प्रमाण भाषा स्वीकारत नाही. इंग्लंडमध्ये एक प्रमाण भाषा जी आहे, इंग्रजी प्रमाण जिला म्हटलं जातं, त्याला आम्ही इकडे आपल्या भाषेमध्ये इंग्रजी अकॅडमिक्स मध्ये रिसिव्ड प्रोनन्सिएशन असं म्हणतो, RP असं म्हणतो. ही इंग्रजी मधली जी प्रमाण आवृत्ती आहे हे इंग्लंडमध्ये किती लोक बोलतात याचा अभ्यास झाला. महाराष्ट्रामध्ये असे अभ्यास केले गेले नाही. असे अभ्यास करता येऊ शकतात, पण मराठी वगैरेचे जे अभ्यासक आहेत त्यांनी असे अभ्यास केले नाही. इंग्रजीचे अभ्यास उपलब्ध आहेत.